घेऊन चला तर मी जात आहे आज बाहेर. सकाळची वेळ आहे. टेरेसचं दार बंद करते कारण की सकाळी हे गेले होते उन्हामध्ये बसायसाठी. थोड्या वेळ दार उघडंच ठेवलं आणि दार यासाठी लवकर बंद करावं लागतं कारण की दिवसभर माकडं असतात. चलो, आत्ताच मी आली. बँकेत थोडंसं काम होतं मला, तर मी तिकडे गेली होती आणि पूजा वगैरे सगळं बाकी आहे. फक्त माझे सकाळचे कामं झाले, जसं की मी आज कार्पेट क्लीन केलं. कार्पेट खूप खराब झालं होतं ना, तर ते स्वच्छ केलं आणि वाळत कुठं घातलं तर दाखवते मी. ते बघा, समोरच्या स्लॅबवरती कार्पेट वाळत घातलं आणि म्हणजे कार्पेट धुवायला आहे ना, खाली म्हणजे जुन्या घरातच जावं लागतं कारण की त्याला खूप मोठी जागा लागते ना कार्पेट धुवायसाठी. तर मी खाली जाते जुन्या घरात आमच्या. तिकडे खूप छान वाडा आहे, तर त्या वाड्यामध्ये आधी ते भिजत घालून ठेवलं, नंतर मग ते स्वच्छ केलं. तर आत्ता वाजले 11. तर सगळ्यात आधी पूजा करते, नंतर मग स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक पण बाकी आहे. तर चला, सगळ्यात आधी पूजा करून घेते. गजानन गणपती महाराज की जय. सुख करता दुःख हरता वाढता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम रूपादळाची, सर्वांगी सुंदर उठशेंदुराची, कांटे जळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. आलमाला शिवशंकराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय नमः शिवाय. कर्पूराम दीपाम धूपाम समर्पयामि. शेतकरी समशाक जलम सिंधुपाम. तर आज आहे ना, दळण संपलं होतं तर तेच घेऊन आलेलं आहे सकाळी सकाळी हर्ष, आणि त्याने मला दळण आणून दिलं. दळून खूप दिवस झाले होते. डब्बा पण क्लीन नव्हता केला, उन्हात नव्हता ठेवला. मेन म्हणजे 15 दिवसानंतर मी एकदा तो उन्हात स्वच्छ करून म्हणजे धुवून ठेवत असते, म्हणजे कीड वगैरे मुंग्या वगैरे होत नाहीत मग. आणि आत्ता तर ऊन इतकं तापत आहे की मुंग्यांचा त्रास सुरू झाला. पोळी असो किंवा मग कोणताही गोड पदार्थ, तिखट पदार्थ, तेलकट पदार्थ, कोणताही पदार्थ असो, त्याला मुंग्या लागतात बिलकुल. तर तोच एक त्रास उन्हाळाभर आता आहे आणि मुंग्यांचं आगमन झालं असं म्हटलं तरी चालेल. आणि बघा, मी स्वयंपाक करून घेते. बटाटे आणि वांग्याची भाजी करायची आहे मला. पोळ्या, वरण, भात हे सगळं करून स्वयंपाक करते मी. तर बघा, त्यासाठी बटाटे आणि वांग्याची भाजी करते सगळ्यात आधी. तर ते मी तेल वगैरे काढून टाकलेलं आहे. त्यामध्ये आलं लसणची पेस्ट, टोमॅटो आणि सुके मसाले जे काय असतात आपले, ते लाल तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर हे सगळं टाकून मी आता करते बटाटे आणि वांग्याची भाजी. तर मला आहे ना, कुकरमधली खूप आवडते कारण की कुकरमध्ये लावून जर बटाट्याची भाजी केली ना आपण वांग्याची, तर ती भाजी जशी काय म्हणतात त्याला, स्वयंपाक, मोठे स्वयंपाक असतात ना, तर भंडाऱ्यामधली भाजी, तर तशी भाजी होते कुकरमध्ये. कारण की ते वांगे आणि बटाटे इतके त्यामध्ये छान शिजून जातात 2 शिट्ट्या जर काढल्या आपण की. पूर्ण कार्पेट वाळलं आणि एका दिवसात बिलकुल. बघा किती क्लीन आणि किती स्वच्छ निघालं. पूर्ण डाग वगैरे सगळे निघाले. वाव, कलर पण खूप छान उठून दिसत आहे. बघू शकता, इकडे डाग होते खूप सारे पडलेले, ते पण निघाले. तर सायंकाळ झाली. सायंकाळ म्हटलं की दिवाबत्ती करायची. नंतर मग सगळ्यात आधी झाडझूड केले, थोडेसे भांडे होते ते क्लीन केले. आणि बघ, आता दिवा लावून घेते सगळ्यात आधी. स्वराजची फरमाईश आहे की त्याला शेंगोळे खायचे आहे. चला तर फिर मस्त शेंगोळे बनवूया. तर मी शेंगोळे आता सगळ्यात सोपी पद्धतीने बनवत असते. तुमच्यासोबत याआधी शेअर केलेला आहे मी. तर बघा, हे आहे कणिक
आणि 2 चम्मच बेसन, त्यामध्ये सगळे कोरडे मसाले, थोडीशी कस्तुरी मेथी, धने पावडर आणि गरम मसाला. कारण की कणकीला हे मसाले जास्त लागत नाही, तर थोडे थोडे टाकलेले आहे, कारण की जो आपण रस्सा करू ना त्यामध्ये पण मसाले येतील. यामध्ये मीठ, आता हे छान मळून घेते. तर बघा गोळा तयार आहे आणि किती छान रंग आला पिवळा. तर तोपर्यंत मी ग्रेव्ही करून घेते. तेल तापलं आहे, यामध्ये मोहरी, आलं लसूणची पेस्ट, आणि हे सकाळची डाळ आहे तर हे टाकून द्यायचं, कारण की घट्ट होतो तो रस्सा आहे तो घट्ट होतो. आणि थोडंसं मीठ, कारण की डाळीमध्ये पण मीठ आहे म्हणून थोडंसं मीठ टाकलं. आणि याला आता थोडंसं पाणी टाकते आधी. आणि यामध्ये टाकायचं आता 3-4 ग्लास पाणी, म्हणजे हे सगळे त्यामध्ये शेंगोडे बसले पाहिजे. आणि माझी शेंगोळे बनवण्याची सगळ्यात सोपी पद्धत तर ह्या आहे गोळा. शेंगोळे म्हटलं की आपल्या समोर येतात ते जॉईंट केलेले शेंगोळे, पण मी आहे ना ते जॉईंट केलेले शेंगोळे बनवतो ना आपण, म्हणजे यू आकाराचे, आणि वरतून ते टोक जोडून घ्यायचं. तर ते जेव्हा बनवतो ना तर ते ताटात घेतल्यानंतर तोडूनच खावे लागतात. म्हणून मला अशी आयडिया ही सुचली की नाहीतरी तोडून खायचे असतात ना, तर मग एक छानसा जेवढा जाड किंवा पातळ आपल्याला रोल बनवायचा आहे तेवढा रोल बनवायचा आणि ते कट करून घ्यायचं. आणि बघा उकडीच्या पाण्यामध्ये हे जसं आपण ते शेंगोळे बनवतो त्याच प्रकारे छानसे तर्रीदार आपले शेंगोळे तयार झाले. खूपच कमी वेळ लागतो अशी जर शेंगोळे बनवायचे असले तर. नाहीतर जर आपण अशा आकाराचे शेंगोळे जर बनवले ना तर त्या बनवायला आणि हे शिजायला खूप वेळ लागतो. हे बघा किती झटकीपट तयार होऊन जातात आणि शेंगोळे तयार आहे. तर मी यामध्ये छान सांबार टाकते.